नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक ढोकळा। पालक ढोकळा बनवण्यासाठी आपण 2 जुडी पालक घेतलेत। 3 ते 4 तास आपण तांदूळ भिजून ठेवलेला आहे, तो तांदूळ घेतलाय। चवीनुसार मीठ, जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, रवा, खाण्याचा सोडा, कोथिंबीर, अद्रक, दही, तेल। आपण आता पालक निवडून घेऊया। आपण डाळीच्या पिठाचा ढोकळा कायमच खातो, आज नवीन काहीतरी आपण पालक ढोकळा बनवूया। बघा पालक किती हिरवा हिरवागार आहे। हाच पालक आपण उन्हाळ्यात आणला असता तर पिवळसर दिसला असता। हिवाळ्यामुळे एकदम छान आहे। हिवाळ्यात पालेभाज्या चांगल्या भेटतात आणि शरीराला पण चांगल्या राहतात। ते नक्की खावं। असेच वेगवेगळे पदार्थ, पालक भजी, पालक ढोकळा, पालक पनीर, जे शरीराला चांगलं ते खात राहावं। आमच्या रेसिपी पाहत राहावं, नवीन नवीन पदार्थ करत राहावं। हे बघा आमचा पालक निसून झालाय, तो आता आपण शिजून घेऊया। चला आपण आता पालक धुवून घेऊया। कोणतीही पालेभाजी असली ती आधी धुवूनच घ्यायची। अजून थोडंसं पाणी घेऊया म्हणजे मोकळं धुता येईल। चला आपण आता कढईत पाणी टाकून घेऊया आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटं फक्त पालक वाफून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही। दोन ते 3 मिनिटं झाले। आपल्याला पालक जास्त शिजवायचा नाही, तो काढून लगेच आपल्याला गार पाण्यात टाकायचा आहे। गार पाण्यात गार झाला की आपल्याला बारीक करायला घ्यायचं आहे। बघा पालक आपण गार पाण्यात टाकल्यामुळे तो लगेच गार झाला। त्याचं पूर्ण पाणी काढून घेऊया। पालक जास्त शिजवला असता तर पाणी निघालंच नसतं, त्याचा पूर्ण चुरा झाला असता। आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करण्यासाठी घेऊया। याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची। हे बघा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय, तो 4 ते 5 तास पाण्यात ठेवलेला आहे, तो आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया। हे बघा सर्व तांदूळ आपण भांड्यात टाकून घेतलाय। हे बघा आपण तांदूळ भांड्यात टाकून घेतलाय, त्यात आल्याचे तुकडे टाकून घेऊ। नंतर जी हिरवी मिरची घेतलेली ती पण बारीक करून घेऊया। चला हे आता आपण मिक्सरवरनं बारीक करून आणूया। हे बघा तांदूळ, हिरवी मिरची, अद्रक याची आपण पेस्ट करून घेतलेली। अशा प्रकारे करा तुम्ही। त्यात आपण जो रवा घेतलेला आहे तो टाकून घेऊया। कोथिंबीरचं पडलंय ते चांगलं मिक्स करून घेऊ। ते मिक्स होत आलं की आपण आपलं मेन जे पालक आहे ते आपण टाकून घेऊया। हे पालक आम्ही मोठ्या भांड्यात घेतलं होतं, मोठ्या भांड्यात बारीक होत नाही, छोट्याच भांड्यात घ्या। तुम्ही पण छोट्याच भांड्यात बारीक करा, नाही तर आमच्यासारखं परत तुम्हाला पण कुटाणा होईल। हे चांगलं मिक्स करून घेऊ। बघा किती छान कलर आलाय, दिसायला लागलं पालक ढोकळ्याचं बॅटर करतोय असं। हे आता आपण 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊ, कारण त्यात आपण रवा टाकलेला आहे, तो रवा फुगायला पाहिजे, त्यासाठी 10 मिनिटं तसंच ठेवून घेऊ। आम्ही हे भांडं बदलणार आहेत कारण ते छोटं होतंय। हे 10 मिनिटं तसंच झाकून ठेवून घेऊया। हे बघा 10 मिनिटं झालेत।
आपलं पीठ छान फुगून बी गेलं आहे, रवा पण खुलला आहे. आमचं ते भांडं छोटं होतं त्याच्यामुळे आम्ही भांडं बदललं आहे. आता त्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार. दही घेतलेली आपण 100 ते 150 ग्रॅम, ती पण टाकून घेऊया. हे चांगलं परत मिक्स करून घेऊ. आपण जो डाळीचा ढोकळा करतो त्याच्यात अद्रक हिरवी मिरची बारीक करत नाही, आपण फोडणीत टाकतो, पण आम्ही याच्यात बारीक पेस्ट करून टाकली. आपली दही छानपैकी मिक्स झाली आहे. आता त्यात थोडेसे तेल टाकून घेऊया. तेल टाकल्यामुळे आपला ढोकळा मऊ आणि लुसलुशीत होतो. आपलं ढोकळ्याचं मिश्रण तयार झालंय. चला आपण आता चुलीवर कढई ठेवू आणि ढोकळा करूया. ज्या कढईत आपण पालक वाफवला त्याच कढईत पाणी ठेवून घेतलेले आपण ढोकळा वाफवण्यासाठी. त्यात आता ताट ठेवूया, त्याच्यात थोडे तेल टाकून घेऊ म्हणजे आपला ढोकळा खाली चिपकणार नाही. ते चांगलं पसरून घेऊ. आता हे आपले ढोकळ्याचे मिश्रण आहे, त्याच्यात आपण खाण्याचा सोडा टाकून घेऊ. त्याऐवजी तुम्ही इनो पण वापरू शकता. आम्ही सोडाच टाकतोय. हे पण एकदा परत मिश्रण चांगलं फेटून घेऊया. बघा सोडा टाकल्यामुळे मिश्रण कसं फुगायला लागले. सोडा हा आपण जेव्हा ढोकळा करायला घेतो तेव्हा सोडा आणि विनो टाकायचा. त्याच्या आधी टाकला तर त्याच्यात फुगवण कमी होते. हे बघा आता आपण ढोकळा करायला टाकून घेऊ. आपण ताट व्यवस्थित ठेवून घेऊ. तिरपं झालंय. आता वरून आपण प्लेट ठेवून घेऊ. प्लेट अशी ठेवायची की आपली वाफ बाहेर पडणार नाही, तेव्हाच आपला ढोकळा छान होईल. चला आता 10 ते 15 मिनिटात आपण आपला ढोकळा तयार होईल. त्याआधी 5 मिनिटात आपण बघून घेऊ ढोकळा किती झाला काय झाला. चला आता 10 ते 15 मिनिटं झालेत, आपण बघून घेऊया आपला ढोकळा झाला का नाही. 5 मिनिटापूर्वी आम्ही पाहिलं होतं तेव्हा झालेलं नव्हता. हे बघा काहीच चिपकलं नाही, याच्या अर्थ आपला ढोकळा छानपैकी झाला आहे. तो आता गार करायला ठेवूया आणि ढोकळा गार होतो तोपर्यंत आपण तडक्यासाठी तयारी करून घेऊ. आता आपण ढोकळा कट करून घेऊया. आपल्याला पाहिजे त्या आकारात कट करून घेऊ. आपण डाळीच्या पिठाचा ढोकळा कायमच खातो, कधीतरी आमचा पालक ढोकळा पण करून बघा, खाऊन बघा. आपला ढोकळा कट करून झालाय. आता त्यात आपण फोडणी टाकून घेऊया. आपण आता ढोकळ्यावर तडका देण्यासाठी फोडणी करून घेऊया. त्यात थोडेसे तेल घेऊ. आपलं तेल गरम होतंय. आपलं तेल तापलंय. सुरुवातीला आपण कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता तडकला की आपण त्यात मोहरी टाकून घेऊ. मोहरी नंतर आपण लाल मिरची दाखवलेली नाहीये, पण तडक्यात लाल मिरची टाकून घेऊ. 4 लाल मिरच्या टाकून घेऊ अखंड, त्याच्याने पण छान येतो. नंतर राहिलेले जिरे आणि थोडंसं चवीनुसार मीठ. 2 मिनिटं तडका परत गरम होऊ देऊ आणि मग आपण ढोकळ्यात टाकून घेऊया. आपला तडका आता ढोकळ्यावर टाकून घेऊया. तो चमच्याच्या साहाय्याने पूर्ण पसरून घेऊया.
आता आपला ढोकळा तयार झाला आहे, तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि खायला बसूया. हे बघा, आमचा पालक ढोकळा तयार झाला आहे. किती छान आला आहे. वडी पण किती छान पडलेली आहे. पोरांना डब्याला, पोरं असं पालक खात नाही, आवडीने खातील. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. या ढोकळे खायला.